सिद्धेश गावण व्यासपीठावरचे सिद्धेश गावण. आत्ता खरी भोसले तुझी बॅटिंग बघायची आहे आम्हाला. या सामन्यामध्ये तुझी बॅटिंग आम्हाला पाहायचीच आहे. भोसले आणि साई ओपनिंग जोडी. सिद्धेश सिद्धेश सेम 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 जे आपले आहे तेच रूल्स सेम सेम रूल्स. सिद्धेश 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 संख्या झाली ती 2 आणि चांगली गोलंदाजी राजा यांची. टप्पा पडून काहीसा बाहेरच्या दिशेने वळला आणि तो प्रभाला काही समजला नाहीये. निर्धाव पद्धतीची सांगता होते. 2 चेंडूमध्ये 2 धावा झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा तीच लाईन आहे लेंथ. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे राजा यांनी. 3 चेंडू पूर्ण 2 धावा झालेल्या आहेत आणि हाच तो पुन्हा एकदा राजा
पुन्हा एकदा सेम चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय. अपील तर केली होती पण पंचांनी दुर्कावून टाकलेली आहे. 4 चेंडू मध्ये 2 धावा दिले आहेत राजा यांनी. आता मोठा फटका येईल का प्रभाच्या बॅट मधून पाहूया. आणि आता वाईट चेंडू. फलंदाज सफल होत आहेत पण गोलंदाजी तेवढे चतुर मोठा फटका मारायला देत नाहीयेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. आणि या 5व्या चेंडूवरती बैठक मारण्याचा प्रयत्न आणि तिथे पहिला धक्का लागलेला आहे वरल्या आयकॉन यांना प्रभाकर मेहता यांच्या स्वरूपात. तो मैदानामध्ये आलेला आहे ज्यांनी 2 हाफ सेंचुऱ्या मारल्या आजच्या दिवसात. तोच तो नावाजलेला असा खेळाडू रोहन भोसले आता आलेला आहे स्ट्राईकवर. आणि शेवटचा चेंडू राजा यांचा सामोरा जाईल तो रोहन भोसले. आणि पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्विच आणि फिल्डर तिथे आहेत पाहूया चौका जातो का. आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 4 धावा. धाव संख्या झाली ती 7. बॉलर्स नेम बॉलर्स नेम पॉन्टिंग गॅटिंग कार्तिक. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो कार्तिक. आणि त्याच्या समोर आहे तो वरली आयकॉनचा मंदार लांबे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्याला रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जो मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याला 15,000ची जी ते जिम आहे त्या जिममध्ये तुम्हाला तेवढी 15,000ची सवलत मिळेल याची नोंद घ्यायची आहे. आणि कार्तिकचा पहिला चेंडू मंदारसाठी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. बॉलिंग थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः चेंडूवरती येतोय.
आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे कार्तिक यांनी. स्वतःचा आत्मबल वाढवतोय आणि त्याच आत्मबलाने दुसरा चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा तोच टप्पा, पण मंदार यांनी समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत तिथे. आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 9. 2 चेंडू पूर्ण 9 धावा. आणि हा मोठा फटका येतोय मंदार लांबे यांच्या बॅट मधून. 6 रनासाठी षटकार. धाव संख्या झाली ती 15. कार्तिक यांचे 3 चेंडू बाकी अजून या षटकातील. सेकंड ओव्हर घेऊन आले कार्तिक आपल्या संघासाठी. आणि या सेकंड ओव्हरचा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे. दोन्ही फिल्डरच्या गॅप मधून 4 रन. डीजे पहिल्या षटकामध्ये धाव संख्या होती ती 7 आणि अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती. पुन्हा एकदा कार्तिक यांचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षण तिथे येतोय. 1 धाव कंप्लीट होते आणि या एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 वरती. पुन्हा एकदा कार्तिक आणि पॉइंटच्या दिशेने ट्राय केली होती तिथे झेलसाठी विशाल म्हात्रे यांचा चांगला. आणि षटक संपलेला आहे. धाव संख्या झाली ती 21. आणि तिसरी ओव्हर घेऊन आलेला आहे तो आतिश. 50-50 ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर. आणि चॅलेंजिंग ओव्हरचा पहिला चेंडू सामोरा जाईल तो रोहन भोसले. आजच्या दिवसात त्यांनी खूप मोठी फटकेबाजी केली आहे आणि आपल्या संघाला विजयी ठरवलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट घेऊन येतो तो आतिश रोहनसाठी. आणि पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू स्विच केलाय. रिव्हर्स हिट आणि झेल बाद. दुसरा धक्का लागलेला आहे वरली आयकॉन यांना रोहन भोसले यांच्या स्वरूपामध्ये.
आपल्या मैदानामध्ये खेळाडूंना कोणालाच विकेट घेता आली नाही, ते या खेळाडूंनी घेऊन दाखवलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. Now ball. No plus 2 run. हो फ्री. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने बघूया. चौकार. दोन चेंडूमध्ये 7 धावा आल्यात आतिश यांना. आणि तिसरा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय कुणाल गावंड यांनी. 1 धाव काढली आहे आणि चांगला थ्रो तिथे. आणि एका धावेने धाव संख्या झाली आहे चॅलेंजिंग ओव्हरची 8. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच लांबे यांचा. चांगला स्टॉप तिथे, पण 1 धाव भेटते आणि 9 धावा झाल्यात चॅलेंजिंग ओव्हरच्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूमध्ये 7 धावा हव्यात. एक मोठा फटका मारावाच लागेल कुणाल गावंड यांना. आणि 1 धाव काढली आहे, दुसरी धाव पण काढली आहे. अपील तर खूप मोठी केली होती. पण नकारलेला आहे तिथे अंपायर्सने. आणि धाव संख्या 11 आलेले आहेत या षटकामध्ये. आता 1 चेंडूमध्ये 5 धावा हव्यात चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. आणि स्ट्राईकवर आहे तो कुणाल गावंड, आदर्श नगरचा विराट कोहली. आणि हा चेंडू अवंतर दिशेने नो पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती चौकार येतोय. या षटकाच्या. आणि उत्कृष्ट फलंदाजी करतायत कुणाल गावंड, आपल्या संघासाठी वरले आयकॉन. आणि हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, पण त्यावरती 1 धाव काढली आहे. आणि 17 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. आणि 17 मध्ये धावा ॲड करून आता टोटल स्कोर झालेला आहे तो टोटल 25 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 46.
बॉलर्स नेम राजा. संघाचा चौथं वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो राजा आय नावसाठी. आणि फलंदाजीसाठी सज्ज झाले तो कुणाल गावंड. या मॅच मध्ये त्यांच्या फलंदाजीमधून अजून एक पण षटकार पाहावयास मिळाला नाही आपल्याला. आणि राजा सज्ज झालेला आहे. आणि राजाचा पहिला चेंडू. कुणाल यांनी एक धाव काढलेली आहे पहिल्या चेंडूवरती आणि धाव संख्या झाली आहे 47. पुन्हा एकदा राजा आणि फलंदाजी करेल तो मंदार लांबे. आणि फुल टॉस आणि हा जातोय क्रीडांगणाच्या बाहेर 6 रनासाठी. छक्का. न 53 धावा झालेल्या आहेत वरले आयकॉन यांच्या. आणि राजा यांचा तिसरा चेंडू मंदार लांबेसाठी स्विच हिट केलेला आहे. चेंडू तर हवेत गेलाय. पाहूया किती लांबी काढतोय. आणि लांबी तर काढली स्विच हिटला पण तिथे चौकार किंवा षटकार आलेला नाही आहे. 2 धावा भेटत आहेत आणि या 2 धावांनी धाव संख्या पोहोचली आहे वरले आयकॉन या संघाची 55. पुन्हा एकदा हा मोठा स्ट्रोक मंदार लांबेच्या बॅटवरून येतोय. 6 धावांसाठी षटकार. तो संकेत आता आलेला आहे फलंदाजीसाठी. चेंडू संकेत काय षटकार मारेल का. आणि स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि यष्टांच्या पाठीत चांगली झेल तिथे नितेश वागदारे यांच्याकडून. आणि धाव संख्या स्थिरवली ती 61 वरती.
बॉलर्स नेम. आणि शेवटचा षटक घेऊन आलेला आहे तो आकाश आपल्या संघासाठी. आणि समोर आहे तो कुणाल गावंड. आणि आकाशांचा पहिला चेंडू कुणाल गावंडसाठी. पॉइंटच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला होता पण निर्धाव पद्धतीची सांगता होते. आणि एक चेंडू पूर्ण. धाव संख्या सिरवली ती 61. आणि हा येतोय पहिला षटकार कुणाल गावंड यांच्या बॅट मधून सीमारेषा पार 6 रन. संख्या झाली ती 67. 2 चेंडू पूर्ण. आकाशांचा तिसरा चेंडू स्लोअर पद्धतीचा. तिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षण येतोय आणि चांगली झेल. आणि अजून एक धक्का बसलेला आहे वरली आयकॉन यांना. जर 2 बॉलात 2 षटकार मारले तर अतीत मसुरकर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साईप्रसाद मयेकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर होता. तिथे एक धाव काढली आहे आणि एका धावाने धाव संख्या झाली आहे ती 68. वळली स्पोर्ट्स क्लब वरती 9वा मारणारा हा एकच खेळाडू आहे साईप्रसाद मयेकर, ज्याने साजन चषक या सामन्यांमध्ये एक 9वा मारलेला होता. आणि सोनी चाचा यांनी फटकावलाय. तिथे क्षेत्ररक्षण येतंय आणि सोनी चाचा सुद्धा जेल बाद. आणि
आयन हाऊसचे बॅट्समनने विचारायचं आहे. आणि पहिला षटक घेऊन आलेले आहेत ते साजन पाटील. बॅट्समनने विचारायचं आहे साई प्रसाद. समाधान समाधान. स्ट्राईकवर आहे ते समाधान, नॉन स्ट्राईकला ते कार्तिक. आणि आपल्या मैदानातला फिरकी गोलंदाज पण फुलटॉस पद्धतीचा चेंडू बैठक मारलेला आहे 6 धावांसाठी. आणि आता 63 धावा करायच्या आहेत आयन हाऊस या संघाला विजय होण्यासाठी. दुसरा चेंडू घेऊन सज्ज झाले साजन सर. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. फिल्डर तिथे धावतोय. 1 रन कंप्लीट झालाय. आणि चांगला थ्रो येतोय तिकडे. आणि एका धावेने धावसंख्या झाली ती 7. आणि कार्तिक आलेला स्ट्राईकवर. पुन्हा एकदा फुल टॉस आणि 6 धावा. समोरच्या दिशेने मारलाय. प्रभाकर मेहता येतं तिथे बॉलच्या खाली. 1 धाव काढलेली आहे. एका धावेने धावसंख्या झाली ती 14. 4 चेंडू पूर्ण 14 धावा. 2 मोठे षटकार लगावलेत या षटकामधील. आणि पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण चेंडू काही समजलेला नाही फलंदाजाला. आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू होतोय. आणि धावसंख्या सिरवली ती 14 वरती. शेवटचा चेंडू पॉइंटच्या दिशेने फटकावलेला आहे 4 धावांसाठी. चौका. एक षटक पूर्ण 18 धावा. आणि नवीन गोलंदाज आलेला आहे तो अक्षय. आणि स्ट्राईकवर आहे तो कार्तिक. आणि यष्टांच्या पाठी आहे तो रोहन भोसले.
क्षेत्ररक्षण सजवताना. आणि अक्षयचा पहिला चेंडू काहीसा वेगवान होता पण यष्टांच्या बाहेर होता म्हणून वाईट चेंडू. वाईट चेंडूची सांगता होते आणि स्कोर बोर्ड पुढे चाललाय. धावसंख्या झाली ती 19. आणि यावेळी कुणाल गावण यांची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण काय झेल घेतलेला आहे. कार्तिक हे झेलबाद झाले आहेत. नवीन बॅटर आलेले आहेत मैदानामध्ये. त्यांनी पहिला चेंडू पुन्हा एकदा कुणाल गावंड तिथे येत आहेत आणि अतिशय झेलबाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी अक्षय यांची आपल्या संघासाठी. 2 गडी बाद केलेले आहेत आणि एकच धाव दिलेली आहेत. का अक्षय यांचा तिसरा चेंडू आणि चांगला चेंडू. 3 चेंडू टाकलेले अक्षय यांनी आणि फलंदाजाला एकही चेंडू मारून दिलेला नाही आहे. एकच धाव आली आहे त्यांना. पुन्हा एकदा अक्षय. चेंडू हवेत जरूर होता पण तिथे क्षेत्ररक्षण नव्हता त्यामुळे एक धाव काढलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या झाली 23. पुन्हा एकदा अक्षयांचा चेंडू पण तिथे घुटना टेकता मासा देख सीमारेषा पार षटकार मारलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 26 वर. समाधान यांच्या बॅटमधून येतोय षटकार.
आणि सोनी चाचा आलेले आहेत 50-50 ओव्हरसाठी. समाधानला गोलंदाजी करतील सोनी चाचा. पाहूया समाधान सोनी चाचाचा समाचार घेईल का. पहिला चेंडू सोनी चाचा यांचा आणि क्रिसच्या आतमध्ये सीधा जाऊन टप्पा पडलेला आहे आणि त्यावरती प्रभाकर मेहता यांचा चांगले क्षेत्ररक्षण निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलाय. सोनी चाचा यांनी पहिला चेंडू आपला वैयक्तिक असा पहिला षटक घेऊन आलेला सोनी चाचा आपल्या संघासाठी. समाधान यांनी चांगली फटकेबाजी केली. आता पाहूया या गोलंदाजासमोर समाधान काय करतायत. आणि लेग साईडच्या दिशेने आणि तिथे झेलचा चान्स होता पण मिस होतोय आणि 4 धावांसाठी चौकार. आणि या चौक्याने धावसंख्या झाली आहे ती 4 चेंडूमध्ये 12 धावा काढायच्या आहेत सोनी चाचा यांच्या गोलंदाजीवरती. आणि समोरच्या दिशेने उडवलेला आहे. फिल्डर धावतोय तिथे. एक टप्पा पडलेला आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत तिथे. आणि 3 चेंडूमध्ये सोनी चाचा यांना 6 धावा आलेल्या आहेत. आता 10 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये. या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका मारावा लागेल. आणि आजच्या दिवसात कोणीच 9 नाही मारलेला आहे. या मॅच मध्ये आपल्याला 9 बघायला भेटेल का पाहूया. 3 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत आणि समाधाने आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतायत व त्यांना साथ देतो तो आकाश नॉन स्ट्राईक एंडला. आणि थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. पुन्हा एकदा सज्ज झाले सोनी चाचा गोलंदाजी मार्कवरती. आणि समाधान यांचा पॉइंटच्या दिशेने उत्कृष्ट फटका. 6 धावा. क्या बात आहे. समाधान आयन हाऊस या संघाकडून पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने आई सुद्धा चालल्या चौकार. थोडा धावा आलेले आहेत आणि अजूनही एक चेंडू शिल्लक 50-50 ओव्हरचा. पुन्हा एकदा 4 धावांसाठी 20 धावा आलेल्या आहेत 50-50 ओव्हर मध्ये. 20 + 10 30 धावा आलेल्या टोटल या षटकात आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 57. धाव संख्या झाली 57. आता 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. आता कोणता गोलंदाज येईल आपल्या संघाला विजय करण्यासाठी व समोरच्या फलंदाजाला थांबवण्यासाठी पाहूया. आणि आता आलेले ते राकेश पाटील
वर्ली आयकॉन या संघातून नवीन गोलंदाज. बारा चेंडूत 12 धावा. आणि असं मला वाटतंय आयन हाऊस हा संघ विजयी ठरेल, कारण की 12 चेंडूमध्ये 12 धावा म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. कारण की रोहन भोसले यांनी मगाशी पहिला चेंडू राकेश पाटील यांचा फिरकावलाय. अक्षय दोरी ते खाली आणि झेलबाद आकाश हे झेलबाद झालेले आहेत. धावा आहेत आता. नवीन बॅटर आलेला आहे आणि राकेश यांचा उत्कृष्ट चेंडू. संकेत धावता तिथे चेंडूच्या पाठी आणि थोडीशी मिसफील्ड झाली आहे, पण तिथे एकच धाव भेटली आहे आणि धाव संख्या झाली आहे ती 58 आणि समाधान आलेले आहेत परत स्ट्राईक वरती. मोठे मोठे फटके मारले त्यांनी आपल्या संघासाठी. आता पाहूया 11 धावा हवेत समाधान स्ट्राईक वरती आणि गोलंदाजी करेल तो राकेश. स्लोवर परीचा चेंडू त्याला दिशा दिलेली आहे आणि तो जातो सीमारेषा पार 6 रनासाठी. आणि वैयक्तिक अशा समाधान यांनी 50 धावा केलेल्या आहेत. चुकीची दुरुस्ती. 50 धावा झालेल्या नाही आहेत. 47 धावा झालेल्या आहेत.
1 रन हवाय. समाधाना 1 रन काढेल की षटकार मारून आपली हाफ सेंचुरी करेल, पाहूया. आणि समाधानांनी पुन्हा एकदा तिथे कुणाल गावंड, चौथी झेल घेतात कुणाल गावंड. अप्रतिम. आता आपले नवे गोलंदाज आलेले आहेत, जुने जाणते असे फिरकी गोलंदाज संकेत. आणि पहिला चेंडू, आपल्या बोटांची जादू दाखवलेली आहे संकेत यांनी. एकदा हवी आहे पण आता संकेत आलेला आहे गोलंदाजीसाठी. चांगला एक्सपिरियन्स आहे संकेत यांना, कुठे टप्पा टाकायचा आहे. आणि शॉर्ट बॉल तो चाललाय, षटकार. आणि इथे विजयी संघ ठरले तो आयन हाऊस.